दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणावर लाठी हल्ल्याच्या निषेधात आज देगलूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। आणि आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये अनेक पदाधिकारी संघटनेचे आज देगलूर बंद आहे। आणि महेश पाटील, मीरा मोदी, सुशील कुमार देगलूरकर, राजा कांबळे अनेक पदाधिकारी, कैलास येसगे आपल्या सोबत आहेत। आणि महेश पाटील, आज का सांगाल की देगलूर शहरामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। दिल्ली येथे जंतर मंतर येथे अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला आहे त्या निषेधात दिल्ली येथे गेल्या 23 तारखेपासून जंतर मंतरवर एक मोठा माणूस, मोठा नेता, एक जनतेच्या, विद्यार्थ्याच्या महत्वाच्या प्रश्नासाठी अमर उपोषणाला बसलेला असताना या लोकशाही मार्गाने घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आंदोलन चालू असताना भाजपचा एकही मंत्री त्या ठिकाणी साधं भेटायला गेला नाही, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं नाही। एवढी मुजुरीपणा, एवढी मस्तवालपणा या भाजपवाल्याकडे आलेली आहे। इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा जर कोणता नेता, कार्यकर्ता जर अमर उपोषणाला बसला असेल तर इंग्रजाचा नेता सुद्धा येऊन त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेत होतं, मागण्या मान्य करत होतं। पण इंग्रजापेक्षा बत्तरची आवडत या भाजपवाल्याची आहे। भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे। आता येणाऱ्या काळामध्ये हे जे वणवा दिल्लीच्या जंतर मंतरवरून पेटलेलं आहे, या पेटलेल्या वणवामध्ये येणाऱ्या निवडणुकीत भाजप भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच या ठिकाणी जनता पेटून उठलेली आहे। हे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार सर्वांच्याच विरोधी आहे, सर्वांच्या मुळावर उठलेलं आहे। या मुळावर उठलेल्या सरकारला सूर सोडण्यासाठी जनता या ठिकाणी सज्ज झालेली आहे। सुशील भाऊ देगलूरकर आपल्यासोबत जो सुशील वंचित बहुजन आघाडीचे सुशील भाई, काय सांगाल की आज सर्व पक्षाच्या वतीनं देगलूर कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। जंतर मंतर येथे अमानुषपणे हल्ला झालेला गेल्या 34 दिवसापासून सोनम वांगचुक सर आणि दिपके यांनी जे आंदोलन जंतर मंतरवर केलेलं होतं, तर 20 तारखेला जे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला झाला, जनरल डायर प्रमाणे वागण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। तर या संदर्भात श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। त्यानुसार आज देगलूरमध्ये सुद्धा देगलूर बंदचं आवाहन आम्ही केलेलं होतं। आणि यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्व पक्ष, सर्व संघटना आम्ही या ठिकाणी जमून या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। आणि देगलूर बंदसाठी सर्व प्रतिष्ठाने, असोसिएशनला आम्ही विनंती केलेली आहे आणि सर्वांनी स्वयंस्फूर्तीने आज त्यांचे आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्या पुतळ्याजवळ आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर आज महाविकास आघाडीचे व तसेच कांग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक मीरा मोदी भाई क्या कहेंगे कि आज देगलूर शहर कडकड़ी बंद करने जा रहा है, लेकिन दिल्ली में जंतर मंतर में बहुत ही आज अमानुष हल्ला किया गया है, आज बच्चों पे, नौजवानों पे, लड़कियों पे। सबसे पहले तो ये जो हम देगलूर बंद करने का जो आह्वान किए, मैं जिस तरीके से वंचित बहुजन आघाड़ी के संस्थापक प्रकाश जी अम्बेडकर साहब ने जिस तरीके से आंख भरी कि देगलूर महाराष्ट्र बंद के लिए, तो हम कांग्रेस पार्टी की तरफ से उनको जाहिर पार्टी दिए आज। क्यों, तो आज जो है ना देश के अंदर, आज आप देखें दिल्ली के अंदर जो है ना जिस तरीके से विद्यार्थियों को मारा गया, लड़कियों को मारा गया, बुजुर्गों को मारा गया, बच्चों को मारा गया, वो बहुत ही निंदनीय है और हम उसका कड़े शब्दों में निंदा करते हैं उसकी। और आने वाले दिनों के अंदर ये जो आंदोलन जो है ना कोई ठहरने वाला आंदोलन नहीं है, ये आगे 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 जो है ना बहुत बहुत बड़ा आंदोलन बनने वाला है ये। और इसके लिए जो है ना सभी जाति धर्म के लोगों को ये इसके साथ में आना चाहिए। और खास तौर पे ये काम जो है ना विद्यार्थियों का है, विद्यार्थी इसके अंदर ज्यादा से ज्यादा शामिल होना चाहिए। इसके अंदर मैं विद्यार्थियों को ये आज के माध्यम से विनती करता हूँ कि आने वाले दिनों के अंदर विद्यार्थियों का ये काम है। और शिक्षक जितने भी हमारे कॉलेज के लोग हैं, जितने भी प्रिंसिपल है, सभी जितने भी लोग हैं इसके अंदर शामिल होइए और आने वाले दिनों के अंदर ये अपना आंदोलन बहुत से बड़ा देगलूर शहर के अंदर करेंगे। कैलाश भाऊ, एक ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ असलेले सोनम वांगचुक साहेब गेल्या 30 दिवसापासून जंतर मंतरवर उपोषण करतायत आणि ते आंदोलन
या केंद्र सरकारला योग्य पद्धतीने हाताळलं आलं नाही, म्हणून ज्या पद्धतीने ब्रिटिशाचा जनरल डायर ज्या पद्धतीने भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकावर ज्याप्रमाणे लाठीचार्ज केला, त्याच पद्धतीने आपल्या शिक्षणाचा हक्क मागणाऱ्या आमच्या भारतीय तरुणावर इथल्या जनरल डायर मोदींनी जे लाठीचार्ज केला त्याचा निषेध करण्यासाठी माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी जे आव्हान केलेलं आहे देगलूर बंदचं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या देगलूर बंदला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहोत. आणि अत्यंत महत्वाचं आहे की जे आपण सगळ्यांनी भारतीय नागरिकांनी, जबाबदार नागरिकांनी आता देशातली शिक्षण व्यवस्था, देशातली शेती, देशातला शेतकरी, देशातली शिक्षण व्यवस्था ही धोक्यात आलेली आहे. त्यामुळं आता आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, सुपात असणाऱ्यांनी जातात असणाऱ्याकडे बघू नये. जात्यात भरडले जात असणारे तरुण आपण सगळे सुपात आहोत, म्हणून सर्व नागरिकांनी, जबाबदार नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून इथं सर्व समविचारी पक्ष, संघटना एकत्र येत देगलूर बंदची हाक दिलं. आणि याच्या पुढे ज्या दिनी मीरा मोदी साहेबांनी जे म्हटलं की मान्य या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या लोकशाही पद्धतीने इथल्या पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करत असताना, अहो विरोधी पक्षनेता हे भारतीय लोकशाहीमध्ये संसदीय पद आहे, अशा एका विरोधी पक्षनेत्याला अगदी एका सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे तुम्ही उचलून नेताय, हे अत्यंत निषेधार्ह आहे. याचा सुद्धा निषेध आम्ही करतो. आणि याच्या पुढे जाऊन आम्ही सर्वजण संघटित होऊन याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू आणि जे मुजोर सत्ताधारी बसले त्यांना माघार घ्यायला भाग पाडू. सदाभाऊने सदाभाऊने आपण एक सांगले की हे आतंकवादी आहेत, आतंकवादी असं सांगण्यात आलंय. डॉक्टर साहेब आज आमदार पदावर असलेले सदाभाऊ खोत यांनी आज हे आतंकवादी असे उल्लेख केलेला आहे, काय सांगाल? सदाभाऊ खोत नाही, संपूर्ण देशभरामध्ये जे सरकार आहे बीजेपी सरकार, हे सरकार लोकशाहीच्या मार्गानं राज्य चालवत नाही, देश चालवत नाही. हे जे बीजेपी सरकार आहे हे हुकुमशाही गाजवत आहे. संपूर्ण देशभरामधले विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, महिला असतील, सर्वच्या सर्व लोकांवरती हे सरकार अन्याय करत आहे. म्हणून ह्याचा हा उद्रेक आहे. आणि तुम्ही देशामधल्या विद्यार्थ्यांच्यावर जर तुम्ही हाणामार करत असाल, मारत असाल एवढ्या क्रूरतेने, तर हे सरकार म्हणण्याच्या लायकीचं नाही. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हाक दिली की हा महाराष्ट्र बंद झाला पाहिजे आज. आणि या महाराष्ट्रामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी नाही, तर सर्व पक्षांनी बीजेपीच्या विरोधामध्ये, राज्याच्या आणि देशाच्या बीजेपीच्या सरकारच्या विरोधामध्ये हा खूप मोठा बंद आहे. आणि हा आंदोलन फक्त देगलूर पुरतं मर्यादित नाही, हे आंदोलन फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित नाही, हे आंदोलन संपूर्ण देशामधल्या, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये, गावागावामध्ये हे आंदोलन चालू आहे. आणि हे आंदोलन अशाच पद्धतीने वाढणार आहे. कारण हा रोष आजचा नाही, हा बीजेपी सरकारवरचा खूप वर्षापासूनचा रोष आहे. 12 वर्षापासून हे सरकार अन्याय अत्याचार करते. या देशामध्ये भारत देशाला भारत देश नाही ठेवत, या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी यांचा आकांड तांडव आहे. आणि हे सरकार म्हणजे बीजेपी सरकार नसून हे RSS सरकार आहे. म्हणून हे RSS आणि हे बीजेपी सरकार सर्व लोकांनी मिळून उलथून टाकणे ही अत्यंत गरज आहे. धन्यवाद. राजसाहेबांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला, काय सांगाल की आपण मनसेचे पदाधिकारी आहोत? मी आज फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून न राहता भारतीय म्हणून इथं या गोष्टीला विरोध करण्यासाठी उपस्थित आहे. ज्या पद्धतीनं लोकशाही आणि आपल्या भारताचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. अन्यथा आपण पुन्हा आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो. ज्या पद्धतीनं हे सरकार देशातल्या नागरिकांना, आताच तुम्ही बोलत सदाभाऊ खोत यांनी आतंकवादी सांगितलंय, तर ह्याच्यामध्ये कोण आतंकवादी आहेत का? महेश पाटील आतंकवादी आहेत का? सुशील भाऊ आहेत का? कोण? आम्ही तर आतंकवादी आहात. जर तुम्हाला आम्ही आतंकवादी दिसत असं तर तुम्ही आम्हाला आतंकवादी समजा. पण तुम्ही जे इंग्रज करत होते, जे हिटलर करत होता, त्याच पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरे कोण लागून गेला तो धर्मेंद्र प्रधान, साधं त्याचा राजीनामा नाही घेऊ शकत तुम्ही. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे बाकी सगळ्या गोष्टीचं हे होत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही जर काम करत नसाल, तुम्ही जर उत्तरदायित्व स्वीकारत नसाल, तर तुम्ही आमच्या देशाचे मुख्य आहात असं आम्ही मानू शकत नाही.
तुम्ही खरं तर पाय उतार व्हायलाच पाहिजे. आता तुमच्या हातात ईव्हीएम आहे म्हणून तुम्ही जर सरकारमध्ये नेहमी येत असाल, पण जनता आता रस्त्यावर आलेली आहे. तुम्हाला आम्ही खेचल्याशिवाय खाली स्वस्त बसणार नाही एवढं निश्चित. सर्व पक्षाच्या वतीनं सर्व